नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण जरा पण पाणी न वापरता झटपट अशी वांग्याची भाजी येथे पाहणार आहोत। तर मी येथे अर्धा किलो एवढी वांगी घेतलेली आहेत, 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत, त्यानंतर मी थोडंसं वाटण घेतलेलं आहे, त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे व 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहे। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम आपण पुरेशा प्रमाणात कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा। यामध्ये मी आता 1 ते 2 चमचे वाटण घातलेलं आहे, म्हणजेच कांदा, लसूण आणि खोबरं याचं मी वाटण घातलेलं आहे। जराही पाणी न घालता फक्त वाफेवरती ही आपण भाजी आज करणार आहोत। अगदी चविष्ट आणि झटपट अशी ही भाजी होते, तर नक्की तुम्ही देखील ही भाजी ट्राय करा। त्यानंतर आपण यामध्ये घरचा तिखट मसाला घातलेला आहे व छान असं हे मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे। त्यानंतर मी यामध्ये बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालत आहे। टोमॅटो देखील छान असे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये 2 मिनिटे एवढे। सर्वात प्रथम तुम्हाला ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, ती नंतर 5 मिनिटं तुम्हाला मिठाच्या पाण्यात घालून ठेवायची आहे। आता मी यामध्ये वांगी आणि बटाट्याचे जे काप केलेले होते ते मी यामध्ये घालून घेत आहे। सर्व मिश्रण आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे। झटपट अशी ही भाजी होते, पाणी न घालता अगदी चविष्ट अशी ही भाजी होते। अगदी वाफेवरतीच आपल्याला ही करायची आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ही अशा प्रकारची भाजी करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। छान असं मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ही भाजी वाफेवरती फक्त शिजवून घ्यायची आहे। पाणी न घालता आपल्याला फक्त ताट ठेवून ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफेवरची छान अशी शिजवून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। छान असं मिश्रण आपलं एकजीव असं झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत व ही 10 ते 15 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत। बघू शकता आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। परत एकदा आपण त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मीठ टाकलं आहे ते सगळीकडे लागलं जाईल। टोमॅटो, बटाटा टाकून वांग्याची भाजी अगदी छान लागते, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा। बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। तर येथे आपली वांग, बटाटा, टोमॅटोची भाजी येथे रेडी झालेली आहे, न जराही पाणी न घालता। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त रहा, बाय बाय।